अर्जित रजेच्या रोखीकरणाच्या संदर्भात विविध प्रकारचे पत्र हे उपलब्ध आहेत. या पत्रामध्ये विविध प्रकारचा आशय हा दडलेला आहे. याच पार्श्वभूमीवर आज आपण अर्जित रजेच्या अनुषंगाने एक महत्त्वाचं पत्र जाणून घेणार आहोत. या पत्रामध्ये जे विविध प्रकारचे संदर्भ दिलेले आहे, हे संदर्भ अर्जित रजेच्या अनुषंगाने महत्त्वाची माहिती प्रदान करणारे आहे. 18 महत्त्वाच्या संदर्भाच्या अनुषंगाने नेमकं पत्र काय आहे ते आज आपण जाणून घेऊया. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण शिक्षण संचालनालयाचं 5/2/2026 माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांना पाठविलेलं एक महत्त्वाचं पत्र हे जाणून घेऊया. अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र, शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. महोदय, उपरोक्त विषयास अनुसरून संदर्भ क्रमांक 17 अन्वये अशासकीय खाजगी प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकांच्या अर्जित रजा रोखीकरणाबाबत उचित मार्गदर्शन व आदेश होण्याबाबत आपणास प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे, परंतु अद्यापही शासन आदेश प्रतीक्षाधीन आहे. सदर प्रकरणी विविध संघटनेकडून वारंवार विचारणा करण्यात येत असून संदर्भ क्रमांक 18 अन्वये सरचिटणीस महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना कोल्हापूर यांचेकडून शासनास अहवाल पाठवण्याबाबतचे निवेदन संचालनालयास प्राप्त झाले आहे. उपरोक्त विषयानुसार अनुसरून आपणास विनंतीपूर्वक सादर करण्यात येते की संदर्भ क्रमांक 14 व 15 येथील शासन पत्र दिनांक 5/6/2025 व दिनांक 19/6/2025 अन्वये उपस्थित केलेल्या मुद्द्यास अनुसरून खालीलप्रमाणे वस्तुस्थिती दर्शक अहवाल सादर करण्यात येत आहे. अशासकीय प्राथमिक माध्यमिक शाळातील मुख्याध्यापकांना अर्जित रजा रोखीकरणासाठी शासनाचे निर्णय व नियमातील तरतूद. महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981 मधील नियम 16 मधील पोटनियम क्रमांक 18 ब मोठ्या सुट्टीच्या कालावधीत कराव्या लागणाऱ्या कामाची भरपाई करण्याच्या प्रयोजनार्थ माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकाला, परंतु उपमुख्याध्यापकाला नाही, 1 एप्रिल 1981 पासून सेवेच्या प्रत्येक पूर्ण वर्षासाठी 15 दिवसाची अर्जित रजा अनुज्ञेय राहील. मात्र ज्या दिवशी असल्यास पूर्वीची शिल्लक अर्जित रजा व मिळविलेली अर्जित रजा 300 दिवसा एवढी होईल, त्या दिवशी मुख्याध्यापकाला अशी रजा मिळणे बंद होईल. शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय क्रमांक SSN 13-13-128 माध्यमिक शिक्षण 2 दिनांक 4/8/1995 अन्वये राज्यातील खाजगी शाळातील दीर्घ सुट्टी विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना, यामध्ये शाळेतील शिक्षक वर्ग, मुख्याध्यापक व प्रयोगशाळा सहाय्यक यांचा समावेश आहे, 20 दिवसांच्या अर्धपगारी रजेऐवजी 10 दिवसांची अर्जित रजा मंजूर करण्यात यावी व ही अर्जित रजा रोखीत वटवता येणार नाही, अशी तरतूद आहे. शालेय शिक्षण विभाग परिपत्रक क्रमांक SSN 1097/801 माध्यमिक शिक्षण 2 दिनांक 15 मे 1999 अन्वये सुट्टीच्या कालावधीत मुख्याध्यापकांच्या कार्यकालाबाबत स्वयंस्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत. सदर शासन परिपत्रकामध्ये प्राथमिक, माध्यमिक असा उल्लेख नसल्या कारणामुळे
व महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981 मधील नियम 16 कंसात 18 ब ला बाधा न येता मुख्याध्यापकांनी सुट्टीच्या काळात उपस्थित राहून कर्तव्य पार पाडावयाची आहेत. त्यामुळे सदरचा शासन परिपत्रक प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांनाही लागू आहे अशी संचालनालयाची धारणा आहे. शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय क्रमांक SSN 1338/2001 माध्यमिक शिक्षण 2 दिनांक 9 एप्रिल 2001 नुसार अशासकीय मान्यताप्राप्त प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अर्जित रजा साठवणे व रजेचे रोखीकरण करणे यांच्या कमाल मर्यादेत वाढ करण्यात आली आहे. संचालनालयाचे क्रमांक खा.प्रा.शा/2012 रजा रोखीकरण /512 अ दिनांक 18/2/2012 चे पत्राने महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981 मधील नियम 16, 18 व च्या प्राथमिक शाळातील मुख्याध्यापकांना लागू असल्याची धारणा पक्की करण्यास विनंती केलेली होती. शासनाने शासनपत्र क्रमांक संकीर्ण 2012/संकीर्ण 328/12 माध्यमिक शिक्षण 2 दिनांक 23/1/2013 ने सदरची धारणा पक्की केलेली आहे. त्यानुसार सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक यांना संचालनालयाने क्रमांक खा.प्रा.शा/2012 रजा रोखीकरण /512 अ 1 दिनांक 15/2/2013 ला त्यानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन पूरक पत्र क्रमांक वेतन 1221/प्रक्र 116/TNT 3 दिनांक 27/2/2024 मधील पहिल्या परिच्छेदामध्ये महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981 मधील नियम 16 मधील पोट नियम क्रमांक 18 अ व 29 येथे नमूद कर्मचाऱ्यांनाच रजा रोखीकरण लागू राहील असे नमूद केले आहे. नियम 29 मध्ये ज्याला पोट नियम 18च्या तरतुदी लागू आहेत असा कर्मचारी धरून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणारा कोणीही कर्मचारी सेवानिवृत्तीच्या वेळी त्याच्या खाती 300 दिवस इतक्या कमाल मर्यादेपर्यंत जितकी अर्जित रजा शिल्लक असेल तेवढ्या रजेच्या बाबतीतील रजा वेतना इतकी रोख रक्कम मिळण्यास पात्र राहील असे सुद्धा नमूद केलेले आहे. नियम 16 मधील पोट नियम क्रमांक 18 मध्ये 18 अ व 18 ब चाही समावेश असल्यामुळे पोट नियम क्रमांक 18 ब मधील मुख्याध्यापकांना अर्जित रजेचे रोखीकरण देय आहे अशी संचालनालयाची धारणा आहे. माननीय अवर सचिव वित्त विभाग यांचे शासनपत्र क्रमांक संकीर्ण 2023 प्रक्र 08/सेवा 6 दिनांक 31/8/2023 चे शासनपत्राने दीर्घ सुटी विभागामध्ये सेवेत असलेल्या शासकीय कर्मचाऱ्याला अर्जित रजेचे रोखीकरण अनुज्ञेय ठरत नाही असे निर्देश देण्यात आल्यामुळे शासनपत्रास अनुसरून उपसंचालक कोशा संचालनालय लेखा व कोशागारे महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे जावक क्रमांक सनलेको/कोपा/सले अ 2/नक्र 147 रजा रोखीकरण 2022/303 दिनांक 5/9/2023 च्या पत्रान्वये अशासकीय प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांचे मुख्याध्यापक पदाचे कालावधीतील अर्जित रजेचे रोखीकरणाचे देयके स्वीकारली जात नाहीत. त्या अनुषंगाने संचालनालयाने दिनांक
30/5/2024च्या पत्रान्वये महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981 मध्ये तरतूद नसल्याने पुढील आदेश होईपर्यंत मुख्याध्यापकांच्या अर्जित रजेचे रोखीकरण करण्याबाबतची अंमलबजावणी करू नये असे निर्देश दिले आहेत. उपरोक्त विषयाबाबत लोकप्रतिनिधी यांचेकडून वारंवार करण्यात आलेल्या विनंतीच्या अनुषंगाने संचालनालयाचे पत्र दिनांक 12/9/2024 अनुसार अशासकीय प्राथमिक शाळातील मुख्याध्यापक यांच्या अर्जित रजा रोखीकरणाबाबत मार्गदर्शनपर आदेश होण्याबाबत विनंती करण्यात आले होते. उपरोक्त आदेश अद्याप प्रतीक्षाधीन आहेत. सद्यस्थितीत महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981 मधील नियम 16 मधील पोटनियम क्रमांक 18 मोठ्या सुट्टीच्या कालावधीत कराव्या लागणाऱ्या कामाची भरपाई करण्याच्या प्रयोजनार्थ माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकाला महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981 अंतर्गत प्रतिवर्षी 15 अर्जित रजा अनुज्ञेय ठरतात. याचबरोबर शासन निर्णय दिनांक 4/8/1995 अंतर्गत प्रतिवर्षी 10 अर्जित रजा अनुज्ञेय ठरतात. तथापि माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकाला महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981 अंतर्गत मिळणाऱ्या 15 अर्जित रजेचे रोखीकरण अनुज्ञेय आहे. उपरोक्त नियमात फक्त माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापकांबाबत स्पष्ट उल्लेख असल्याने पोटनियम क्रमांक 18 च्या तरतुदी प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकांना लागू आहे किंवा नाही याबाबत स्पष्टता नाही. तथापि शासन परिपत्रक 15 मे 1999 मध्ये फक्त मुख्याध्यापक या शब्दाचा उल्लेख असल्याने महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981 मधील नियम 16 मधील पोटनियम क्रमांक 18 च्या तरतुदी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकालाही लागू आहेत अशी संचालनालयाची धारणा आहे. तरी अशासकीय प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकाला महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981 मधील नियम 16 मधील पोटनियम क्रमांक 18 अर्जित रजा व त्या अर्जित रजेचे रोखीकरण अनुज्ञेयतेबाबत योग्य ते मार्गदर्शन व आदेश व्हावेत ही विनंती असं माननीय शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे. अर्जित रजेच्या अनुषंगाने हे एक महत्त्वाचं असं पत्र आहे. सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.